हॅलो गाईज, माझं नाव योगिता आहे आणि हा माझा फर्स्ट चॅनल आहे. त्याचा हा फर्स्ट ब्लॉग आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत कॅनव्हा डिझाईन कशा करायच्या, त्याचे ट्युटोरियल्स देणार आहे मी. मी पण शिकणार आहे, तुम्हाला पण शिकवणार आहे. तर कीप वॉचिंग आणि ह्या चॅनलला खूप सारं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया आपलं पहिली पोस्ट, योगा पोस्ट. लेट स्टार्ट. हा कॅनव्हाचा होम पेज आहे. त्याच्यामध्ये क्रिएटमध्ये मी इंस्टाग्राम पोस्ट सिलेक्ट करते. ते असं दिसेल. एलिमेंटमध्ये मी योगा पोज सिलेक्ट करते. फोटोजमध्ये जाते. ह्याच्यामध्ये मी एक पोज बघते आहे, कोणती आवडते. हां, ही मस्त दिसते, ही घेते. आता माझे थोडं मोबाईल फ्रेममध्ये मी जाते. मोबाईल फ्रेम सिलेक्ट केली आहे. त्याच्यामध्ये तो फोटो टाकते आहे आणि तो फोटो थोडा मोठा करते फ्रेमच्या बाहेर. हां, येस, ओके. हां, सेम फोटो मी सिलेक्ट करते आहे. त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करते आहे आणि त्याच्यावरती मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते आहे. थोडं ते फ्रेममध्ये जाऊ शकतो, तर तुम्ही जरा केअरफुली ते ॲडजस्ट करा. ओके, येस. हां, लुक गुड. त्याला मी ग्रुप करते आहे आणि असंच ब्ल्यू बॅकग्राऊंड मी सिलेक्ट करते आहे. ओके, मला आठवलेलं आहे की ह्याला जरा ब्लरच्या इफेक्ट एडिटमध्ये मी जाते आहे आणि त्याच्यामध्ये ब्लरमध्ये शॅडोमध्ये ब्लरचा मी ऑप्शन सिलेक्ट करते आहे. जरा व्हाईटवाला ब्लरचा इफेक्ट देऊया. ओके, हां, थोडं झूम केल्यानंतर ते दिसून येतं बघा. हां, छान दिसतं. आता थोडी मोठी स्क्रीन केल्यानंतर ते दिसून येतं. असं मध्ये मध्ये करत जावा की मोठी स्क्रीन करायची आणि मग बघायचं. थोडं ॲडजस्ट करते, ग्रुप करते. हां, आता छान दिसतंय. ब्लू बॅकग्राऊंड घेते कारण त्या लेडीचा ब्लू आहे, म्हणजे त्याच्या वाईज बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट करूया. तिचे कपडे ब्लू आहेत, त्यामुळे टेक्स्टमध्ये मी ॲक्च्युली दुसरा एक पेज घेते आणि त्याच्यामध्ये मी टेक्स्ट काढते, कारण तिथेच जर केलं तर मग डिस्टर्ब होतं फोटोजला पण. त्यामुळे मी दुसऱ्या एका पेजवर घेते आणि त्याचं डार्क बॅकग्राऊंड करते, कारण आपल्याला ते समजेल की कसं दिसेल, त्यामुळे. ठीक आहे, सेंटरला घेते मी फोटो आणि ह्याची जरा फॉन्ट वगैरे चेंज करते. कसं दिसतं आहे बघूया. थोडं चेंज करते आहे. खूप सारं स्क्रोल करू शकता तुम्ही, कारण खूप व्हरायटीज आहेत. तुम्हाला जे आवडेल ते सिलेक्ट करा. ॲक्च्युली मला हे दोन मिक्स करते मी, म्हणजे योगा क्लास पण तिथे सूट नाही होणार, त्यामुळे मी त्याच्यामध्येच ॲड करते योगा क्लास पण, म्हणजे एकत्रच सगळं. हां, थोडा मोठा करते. हां, ओके. एलिमेंटमध्ये मी स्क्वेअर घेते आणि त्याच्या मागे मी सिलेक्ट करते ते. ओके, हां, म्हणजे त्याला एक आतमध्ये मी कलर टाकते आहे ब्लूवाला. हां, आणि स्क्वेअरला करते आहे व्हाईट. ओके, छान दिसते. त्यामुळे मी मागे ब्लॅक बॅकग्राऊंड घेतलं, म्हणजे आपल्याला कळेल की कसं दिसतं आहे ते. ओके, पीस इन एव्हरी पोज असं एक मी हेडलाईन टाकते आहे त्या क्लासची. हां, हा मला इफेक्ट छान वाटतो. तुम्हाला कोणता इफेक्ट आवडतो ते मला कमेंट करा. आणि त्याला एक अंडरलाईन म्हणून एक लाईन टाकते आहे मी. हे मी ॲक्च्युली योगासाठी मी थोडं
इन्स्पिरेशन म्हणून एक टेक्स्ट ॲड करते आहे. आता हे सगळं मी ग्रुप करते आणि इथे पेस्ट करते, म्हणजे दुसऱ्या जे फोटोज वगैरे असतात त्याला ते डिस्टर्ब नको म्हणून मी दुसरा पेज, तुम्ही पण तसंच करा, म्हणजे मेन पेज असतं त्याला डिस्टर्ब नाही होत. थोडं बॅकग्राऊंड वगैरे चेंज करते त्याचा इफेक्टमध्ये जाऊन. ओके, हे जरा झूम करून तुम्ही बघू शकता. ह्याचा जरा फॉन्ट मला आवडला नाही आहे, चेंज करते, थोडा मिडलला घेते. ओके, हा छान दिसतं, असं छान दिसतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचं ॲडजस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर तिथेच मी म्हणजे दुसऱ्या पेजवरतीच ऑनलाईन अँड ऑफलाईन असं टेक्स्ट करते आहे. त्याचा जरा फॉन्ट टेक्स्ट त्याचं चेंज करते जरा. हा छान दिसतं. आणि हे सगळं व्हाईटमध्ये करते कारण ब्लॅक बॅकग्राऊंड आहे त्यासाठी. तर हा स्क्वेअर मी घेते आहे आणि त्याच्या मागे टाकते. ठीक आहे, पोझिशन तुम्ही बघू शकता की पोझिशनमध्ये जाऊन मी त्याला बॅक करते. तसंच करायचं आहे तुम्ही पण. आणि त्याला ग्रुप करून ठेवते. ग्रुप केल्यानंतर कसं की मग ते इकडे तिकडे जात नाही. बरोबर. हां, हे छान दिसतंय. थोडं ॲडजस्ट करते. आता ह्याच्यामध्ये मी टाकते आहे की हा क्लास कधी असणार आहे, मंडे टू सॅटर्डे. त्याचा फॉन्ट स्टाईल जरा चेंज करते. ओके, इफेक्टमध्ये जाऊन त्याचं जरा बॉर्डर, आउटलाईन बॉर्डर करते मी थोडं वेगळं. सगळीकडेच बॉक्स नको म्हणून काहीतरी वेगळं असं मी ट्राय करते. जे तुमच्या पोस्टला सूट होईल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इफेक्टमध्ये खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला भेटतील. हे छान दिसत नाही आहे ॲक्च्युली, थोडं सर्च करूया. ॲक्च्युली बॅकग्राऊंडसारखा जात आहे. बॅकग्राऊंड मी परत ते आणते आहे. ओके, आणि हा मला वाटतं मंडे आणि सॅटर्डे कुठे शिफ्ट करू कळत नाही आहे. थोडं आपण ॲडजस्टमेंट करू. मला तरी वाटतं फोटो साईडलाच चांगला दिसेल, तरी बघूया सेंटरला पाहिजे की साईडला पाहिजे. थोडं कुठे शिफ्ट करून मी बघते आहे. एवढा खास दिसत नाही आहे कारण तो खूप छोटा दिसतो आहे. तुम्ही ॲक्च्युली झूम करून तुम्ही बघू शकता, मोठा करून तो बघू शकता. एवढं काही खास नाही दिसत आहे. ॲक्च्युली टायमिंग पण टाकायचं आहे तर ते त्याच्याबरोबरच पाहिजे, तर आपण नाही, एवढं खास नाही. आपण आज साईडलाच ठेवूया, बेटर आहे की आपल्याला एक साईड सगळं टाकता येईल. हां, हे छान दिसतं. आणि मग वरती शिफ्ट करू. ओके, त्यामध्ये टायमिंग पण आता ॲड करूया. थोडं इफेक्ट देते आहे मी, तुम्ही देऊ शकता. खूप सारे इफेक्ट्स आहेत आपल्याकडे. आणि टेक्स्टमध्ये सारखं जायची गरज नाही. टी प्रेस केला ना तुम्ही कीबोर्डवर तर ते टेक्स्टचं ऑप्शन येतं. हे सर्व मी फटाफट करते आता. मॉर्निंग आणि इव्हिनिंगची बॅच आहे तर त्याचा फॉन्ट स्टाईल, त्याचा कलर आपण युजली व्हाईटच ठेवणार आहोत कारण ते थोडं उठून दिसतं. ब्लूवरती, ब्लॅकवरती डार्क कलर असेल तर मोस्ट प्रोबॅबली तेच. एक स्क्वेअर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅकग्राऊंड पोझिशन बॅक केलेली आहे आणि ब्लू आहे त्यामुळे थोडा ब्लूचाच इफेक्ट, एक लाईट ब्लू कलर घेते मी. ओके,
आउटलाईन थोडी कमी, हां आता छान दिसते. हे तुम्ही सारखं ॲडजस्ट करू शकता. जेव्हा आपल्याकडे बॅकग्राऊंडला काही येतं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला कोणता कलर नक्की यूज करायचा आहे. थोडा व्हाईटच घेते मी आणि ह्याची ट्रान्सपरन्सी ॲक्च्युली मी कमी केली होती, ती जरा जास्त करते. हां, याला पण तेच बॉर्डर देते. ओके, आता छान दिसतंय. हे व्हाईट करते. ओके, थोडी त्याला बॉर्डर करते व्हाईटवाली. हे 1 आवर ओनली आहे तर ते मी टाकते आहे. जे तुम्हाला डिटेल्स भरायचे ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. व्हाईट करते आहे आणि त्याला आउटलाईनचा देते मी इफेक्ट. हां, छान दिसतंय. थोड्या थोड्या टाईमने तुम्ही बघू शकता की स्क्रीन मोठी करून ॲडजस्ट करून कसं दिसतंय, काय चेंजेस करायला पाहिजे, काय उठून दिसतंय. रिप पेपर मी एलिमेंटमध्ये सर्च करते आहे. पेपर घेते आणि तो खाली ॲड करते. हाच पेपर चांगला वाटतं. जरा मोठा केला तर विचित्र दिसतंय. नाही, हाच छोटा छोटा कट करून मी टाकते. ओके, छान दिसते. त्यामध्ये मी ब्लू कलर देते कारण ब्लूच आहे आपली बॅकग्राऊंड, तर तोच मी इफेक्ट टाकते. एक थीम असायला पाहिजे तर तीच मी कॅरी करते आहे. आता ब्लू आहे तर ब्लूच मी कॅरी करते. एलिमेंटमध्ये कॉल आयकॉन घेते. खूप सारे आयकॉन आहेत, तुम्हाला जो आवडेल तो घ्या. हा मला चांगला वाटतो. त्याचा कलर चेंज करायला पाहिजे. हा तरी सूट होणार नाही आहे ऑरेंज, आपल्याला व्हाईट आणि ब्लूज घ्यावा लागेल. हां, हा ब्लॅकमध्ये तो आयकॉन दिसत नाही, तो व्हाईटच करूया. टेक्स्ट घेते आहे, त्याच्यामध्ये नंबरचा रँडमली मी टाकते आहे. ॲड करते आहे. त्याच्यामध्ये आता लोकेशन आयकॉन मी सिलेक्ट करते. रेडचा आता व्हाईटच करावा लागेल आय थिंक. हां, तर छान दिसेल. टेक्स्ट घेते आहे आणि एक रँडमली एक ॲड्रेस टाकते डोंबिवलीचा. आता ह्याला ग्रुप करावं लागेल. थोडं ॲडजस्टमेंट करते आहे फटाफट. हे फॉन्ट स्टाईल वगैरे सगळं चेंज करावं लागेल. हां, आणि ग्रुप करते आहे म्हणजे ते कसं आपण टाकू शकतो लगेच. हा जरा खाली केला आहे, थोडं कमी करते आहे. हा खाली चांगला दिसत नाही ॲक्च्युली, तो साईडलाच बरोबर दिसतो. हा ग्रुप केला आणि हा आता वरती शिफ्ट करूया आपण. येस, थोडं ॲडजस्टमेंट करूया. हे खूप बारीक बारीक असतं त्यामुळे ते झूम करून तुम्ही करू शकता या बारीक गोष्टी. जॉईनस सिलेक्ट करते आहे. हां, हे छान दिसतं आहे. याचा कलर चेंज करावा लागेल, आपण करूया. ब्लूच करायला पाहिजे आतमध्ये आणि बाहेर व्हाईट. कलरची एक थीम असायला पाहिजे. एकदम रँडमली कलर घेऊन चालणार नाही. योगा आयकॉन मी एक थोडी खाली खाली जागा वाटते तर थोडं फिनिशिंग टच म्हणून काहीतरी घेते आहे. ह्या बॅकग्राऊंडला घेते कारण प्लेन पूर्ण वाटतं आहे, तर त्यामुळे थोडा ब्लॅक आहे. हा सारखा यार, बॅकग्राऊंड ॲक्च्युली लॉक करायला पाहिजे होता, पण लॉक केला असता तर मग त्याच्यावरती टेक्स्ट झाला नसता, त्यामुळे ते ब्लॅक होतो सारखं, कळत नाही. थोडं इग्नोर करा कारण माझा हा पहिला पोस्ट आहे. सॉरी. घेते त्याच्यावरती व्हाईट करते म्हणजे ते दिसून येईल. हां, तिथे शेअरमध्ये जाऊन मी फक्त पेज 1च डाउनलोड करते आणि तुम्हाला दाखवते की हा पोस्ट कसा आहे.
येस, हे योगा पोस्टर आपलं रेडी झालेलं आहे आणि हे प्रेझेंट करून दाखवते की ते बाहेर कसं दिसेल. हे मॉकअप्समधून मी केलेलं आहे. तर तुम्हाला पण हे शिकायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि तुम्हालाही ते समजेल की कसं बनवायचं ते. आणि प्लीज तुम्हाला हे जे पोस्टर आहे ते आवडलं असेल आणि मी असेच नवीन नवीन पोस्टर बनवावे तर मला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका. थँक्यू.